सुरेशं विश्वाधारं लक्ष्मीकान्तं परमदयानं योगिविद्याधरं वन्दे विष्णुभोगं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। मनोजवं मारुतवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावतीतं वातात्मनं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। तीनत्रेसातया मानिरन्तरोत् काके गोळीपुरेश्वर नित्यदानविचे स्ना माता शोभेतरावारंगी विभूति सुंदरा शंकरचक्रगदाति वारिकरावागरति तुका मणे दिगंबर तया माता नमस्कार अलंकार पुरी पुण्य भूमि पवित्र तेते नंदतो ज्ञान राजा स्वाग तया कविता घडे मा पुण्य राशि सातन शरण सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडरकावतारी श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरणेराम महारामान की जय। अवधूत चिंतन त्रिपुदेव सत्ताज महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। सोमुखे निज कीर्ती सर्वदान सांगे मारुती हे जाणून श्री रघुपती स्वयं प्रश्नमुक्ती चालवित ग्रंथ करते। या ठिकाणी सद्गुरूला नमस्कार करून कथेला सुरुवात करतात तेव्हा कथेचे अनुसंधान हे कालच्या अध्यायाचं काय झालेलं होतं। हनुमंतराय आणि युवराज अंगद हे सगळेजण मिळून या प्रभू श्रीरामाच्या जवळ आलेले आहेत आणि सगळ्यांना एकमेकाची विचारपूस झालेली आहे। त्यानंतर प्रभू श्रीराम हनुमंताला विचारतात आता पुढे काय झालेलं आहे आणि काय नाही। पण प्रभू श्रीरामाला माहिती होतं की हनुमंत आपल्या तोंडून स्वतःची स्तुती करणार नाही हे माहिती होतं, तरी पण आपण हनुमंताला विचारावं म्हणून प्रभू श्रीराम हनुमंताला विचारू लागले। आदरे पुसे श्रीरामचंद्र हनुमंता तू वनचर कैसे नितरासी सागर सत्य साचार मद सांगे सत्य साचार मद सांगे। हनुमंतरायाला विचारू लागले प्रभू की हनुमंता तू कोण आहेस? पाने खाणारा वनचर वनामध्ये फिरणारा वानर आहेस, पण तू एवढा असताना सुद्धा तुझ्यामध्ये एवढी ताकद एवढी बळ कुठून आलं की तू लंकेमध्ये गेलास आणि सीतेचा शोध करून आणलास? एवढी ताकद तुझ्यामध्ये कशी आली आणि कशी नाही हे मला सांग असं प्रभूला विचारलं। आय कोणी श्रीरामाचे वचन हनुमान घरी लोटांग श्रीराम प्रताप महिमान समुद्रेश्वर वानरा। असं जेव्हा प्रभू श्रीरामानं विचारलेलं आहे हनुमंताला, तेव्हा हनुमंतानं साष्टांग लोटांगण प्रभूला घातलेलं आहे आणि हनुमंतराया सांगू लागले प्रभू तुम्ही असताना तुमच्यासारखं माझ्या पाठीवर हात असताना मला काय कमी आहे? ही जी समुद्र आहे ना एखाद्या गवताप्रमाणे मला वाटला, मला काही सुद्धा तिथं वाटलं नाही। त्याचं कारण सुद्धा सांगतो प्रभू ऐका म्हणू लागला। श्रीरामाच्या उच्चारे जडमुड करती भवसागर राम मुलांकित वानर तेने परपार पावलो। प्रभू तुम्ही जे विचारतात ना त्याचं संधान काय आहे? म्हणजे तुमच्यासारखा माणूस माझ्या पाठीमागे आहे, तुमच्यासारखा देव माझ्या पाठीमागे आहे, मग तुमचं राम नाम माझ्या मुखामध्ये घेऊन मला काय कमी आहे का? म्हणजे कसल्याच गोष्टीची कमी नाही। आणि शिवाय दुसरं काय, तुमच्या नामाची राम नाम नावाची मुद्रिका ही माझ्या संग होती, मग वादळामध्ये काय ताकद कमी येणार आहे का? असं हनुमंतराय बोलू लागले। राम नामाचा कडकडाट भवसमुद्री पाय वाट पायरी करोनी वैकुंठ होती प्रविष्ट प्रभ्रमी। प्रभूला विचारू लागले, प्रभूला सांगू लागले हनुमंतराया प्रभू तुमच्यासारखं राम नाम ज्याच्या मुखामध्ये येईल ना ते कितीही अज्ञान राहिल्यामुळे त्याला ज्ञान येईल, कितीही त्याच्यामध्ये ताकद नसू द्या त्याच्यामध्ये ताकद येईल, सामर्थ्य येईल। कशामुळे? फक्त तुमच्या राम नामामुळे। तुमच्या राम नामामध्ये एवढी ताकद आहे की स्वर्गाच्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या पायऱ्या लागतात
ती सुद्धा तुमच्या नावामध्ये आहे. तुमचं नाव जसं जसं घेता येईल तसं तसं स्वर्गामध्ये जाण्यासाठी पायऱ्या ऑटोमॅटिक तयार होतील. एवढं सामर्थ्य तुमच्या नामामध्ये आहे आणि त्याच नामाचं सहाय्य घेऊन मी या ठिकाणी माझं काम केलो आहे असं सुद्धा तो सांगू लागलेला आहे. जे राम नामांकित नर त्याते बुडून शके सागर श्रीराम मुद्रांकित वानर परपार पावलो. अहो प्रभू एवढंच काय म्हणले, ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे त्याला कसलाही सागर राहू द्या नाही आणखी काही राहू द्या तो कुणीही बुडवू शकणार नाही. एवढी ताकद या राम नामामध्ये आहे. एवढंच काय म्हणले, ते तर माझ्यासोबत होतं पण तुमच्या नाव असलेली राजमुद्रा जी मुद्रा होती राम नाव टाकलेली ती मुद्रा माझ्यासोबत होती. मग तिथं वानर असला काय आणि कुणीही असला काय तिथं कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. दोन वस्तू माझ्यासोबत असल्यामुळं मला हे सागर काही सुद्धा वाटला नाही असं सुद्धा आपल्या प्रभूला म्हणू लागलेलं आहे. श्रीराम मुद्रा दिली हाती तेव्हाची मनला विजय वृत्ती श्रीराम मुद्रेची ख्याती श्रुती बोलती पुराणे. आणखी हनुमंतराय सांगू लागले, रामा म्हणले तुम्ही ज्या वेळेस मला ती मुद्रिका माझ्या हातामध्ये दिली ना त्याच वेळेस मी माझ्या मनाच्या ठिकाणी ठरवलं होतं म्हणले की आपला विजय पूर्ण इतकंच आहे. रामाने आपल्या हातात दिलेली आहे मुद्रिका, राम नाम आपल्या सोबत आहे, नाव मुखामध्ये आहे, आपला रोम नाव रामाचं घेतो. मग आपल्याला काय कमी आहे, कसल्याच गोष्टीची कमी नाही. त्याच वेळेस माझ्या मनामध्ये वाटलेलं होतं आपण आता इथून माघारी परत रिकाम्या हाताने येणारच नाही ही मला खात्री सुद्धा पटली होती असं सुद्धा हनुमंतराय म्हणाले. श्रीराम मुद्रा समुद्र तरण श्रीराम मुद्रा सीता दर्शन श्रीराम मुद्रा रणकुंदन लंका दहन श्रीराम मुद्रा. लंका दहन श्रीराम मुद्रा ज्यावेळेस तुमची मुद्रा माझ्या होती ना जवळ त्यामुळे मी सागर पार केलो. त्यानंतर कुठे गेलो, या श्रीलंकेमध्ये गेलो. लंकेमध्ये जिथं जाईल तिथं माझ्यासोबत मुद्रा होती. मला कुठेही काही कमी पडलं नाही. पुन्हा सीता माताचा शोध ज्यावेळेस घेतलो त्यावेळेस सुद्धा ती मुद्रा माझ्यासोबत होती. म्हणून मी सीता मातेचा शोध घेऊ शकलो. त्यानंतर ज्यावेळेस या युद्ध केलो मी या राक्षसासोबत त्यावेळेस सुद्धा माझ्यासोबत राजमुद्रा होती. त्यामुळे मला कुठेही कसलीही भीती वाटली नाही. सतत राम नाम माझ्या मुखामध्ये होतं आणि ती मुद्रिका माझ्या जवळ होती. त्यामुळे मला कुठेही अपयश आलं नाही. असे कीर्तिवंत तुम्ही आहोत त्यामुळे मला कसलंही कमी पडलं नाही असं हनुमंतराय म्हणाले. श्रीराम मुद्रा विजय प्राप्ती लंका भोन केली ख्याती अडनाव मी मारुती आघात करणी मुद्रेची. काही नाही म्हणणे, फक्त माझं नाव आहे म्हणणे. हनुमंतानं सीता मातेचा शोध केला फक्त नावाला मी आहे म्हणजे आडनाव कसं असतं सगळ्याच्या शेवटी तसं फक्त माझं नाव आहे म्हणजे. पण खरं काम कोण केलेलं आहे तर या तुमच्या मुद्रिकेने ठीक आहे. ती मुद्रिका जर माझ्यासोबत नसती तर माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आलं नसतं, माझ्यामध्ये एवढी ताकद आली नसती. केवळ ह्याचं कारण जे आहे ती फक्त तुम्ही दिलेली राजमुद्रा आहे. ती मुद्रा आहे, त्या मुद्रेमुळे मला या ठिकाणी सगळं मिळालेलं आहे. सगळी करता करविता कोण आहे तर ती मुद्रिका आहे. त्यामुळे मला या ठिकाणी काही वाटलं नाही असा हनुमंतराय म्हणाला. नित्य राम नाम स्मरण ते वीर धैर्य कीर्ती कल्याण ब्रह्म पावती सनातन ते महिमा स्मरणाचे. आणखी काय म्हणजे माझ्या लक्षात होतं, मला माहिती होतं ज्यावेळेस आपल्यासोबत ही मुद्रिका आहे त्यामुळे आपल्याला काही कमी नाही. धैर्य असो वीर्य असो काही कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमी पडणार नाही अशी ही मुद्रिका माझ्यासोबत होती. आणि माझ्या मुखामध्ये सतत राम नाम होतं आणि माझ्या पाठीशी सतत तुमचा हात होता, तुमचा आशीर्वाद होता. त्यामुळे मला त्या लंकेमध्ये कुठेही गेलो तर कसलीही भीती वाटली नाही. जिथं जाईल तिथं माझा विजय फक्त राम नामामुळे झालेला आहे असं भगवंताला तो म्हणू लागलेला आहे. श्रीराम स्मरण अकीर्ती अपयश कल्याण नित्य निंदित्व पापी पूर्ण अद्यपतन महानरकी. अद्यपतन महानरकी होतं केव्हा होतं, ज्यावेळेस आपल्या मुखामध्ये राम नाम येणार नाही त्यावेळेस आपलं जे आहे ते पापामध्ये आपण जातो. कोणतंही काम आपण घेतलं आपल्या मुखामध्ये राम नाम असेल तर ते काम आपलं कधीही होत नाही. असं सुद्धा जर राम नाम नाही घेतल्यामुळे होतं. पण राम नाम ज्यावेळेस घेईल
त्यावेळेस आपल्याला कुठेही अडचण पडणार नाही। एवढी ताकद सामर्थ्य कशामध्ये आहे तर फक्त रामनामामध्ये आहे। त्यामुळे मला तिथं काही कमी पडलेलं नाही असं सुद्धा तो सांगू लागला। या नदी साक्षे आपण समूळ सोडवावे विस्मरण नित्य करिता श्रीराम स्मरण कीर्ती कल्याण निज विजयी। यासाठी रामा तुम्ही मी सांगतो त्या गोष्टीवर लक्ष द्या। म्हणजे मी जेवढा विजय झालो ते कशामुळे झालो फक्त तुमच्या नामामुळे झालो। त्यामुळे माझी अपकीर्ती इथं काहीही झाली नाही, कष्टीच झाली नाही। कशामुळे फक्त त्या रामनामामुळे माझ्या अंगामध्ये रोम रोमामध्ये फक्त तुम्ही आहोत, तुमचा मी निज भक्त आहे। त्यामुळे मला तिथं काही कमी पडलं नाही। जिथं जाईल तिथं मी विजयी झालो आहे, कुठेही मागे सरकलेला मी नाही असं सुद्धा हनुमंतराया प्रभूला बोलले आहे। श्रीराम निज प्राप्ती म्हणती हनुमंताची ख्याती जे जे केले लंके प्रती ते ते कीर्ती मुद्रेची। हनुमंतराय किती हुशार आहेत बघा, स्वतःच त्या ठिकाणी नाव सांगू लागले का कसलंच नाव नाही, अहम भावना कसल्याच प्रकारचे नाही। जे केले रामा ते फक्त या मुद्रेला केले आहे। मुद्रिका माझ्या सोबत होती तुम्ही दिलेली, म्हणून जिथं जाईल तिथं मला मार्ग दाखवण्याचं काम कोणी केलं आहे त्या मुद्रिकेने केलेलं आहे। जिथं जाईल तिथं विजय मिळवण्याचं काम या मुद्रिकेने केलेलं आहे। ही राम नामाची मुद्रिका तुम्ही माझ्याकडे दिली होती, त्यामुळे मी सगळं काम व्यवस्थित या ठिकाणी करून आलो आहे, नाहीतर मी कुठेही विजयी झालो नसतो। एवढी पूर्ण कीर्ती करता करविता कोण आहे तर फक्त मुद्रिका आहे रामा, मी या ठिकाणी काहीही केलं नाही असं हनुमंतराय म्हणू लागले। हनुमंताची निज स्थिती स्वमुखेन सांगे निज कीर्ती करोनी मुद्रिकेची स्तुती सांगितली ख्याती श्रीरामा। हनुमंताला माहिती होतं आपण आपल्या कोणाला कधीही आपली कीर्ती गाणार नाही आणि तेही प्रभूच्या पुढं भक्ताने कीर्ती गायची नसते। म्हणून हनुमंताला स्वतःची कीर्ती त्या ठिकाणी काही केली का काही केली नाही। जे केलेलं आहे ते फक्त कोणी केले मुद्रिकेने केलं आहे। तुमच्या नावाची मुद्रिका माझ्यासोबत होती त्यामुळे मी सगळं केलं आहे, मी काही केलं नाही असं हनुमंतराय स्वतः आपलं नाव न घेता त्या ठिकाणी सांगू लागले। हनुमंताची मनोगत अंतर्यामी साहेबात हृदयी धैर्या आनंदयुक्त स्वामी सद्भक्त अल्लाही। आता प्रभूला सगळं माहिती होतं हनुमंत काय सांगणार होता काय नाही, त्याची काय भक्ती आहे, किती आपल्यावर कृपा आहे, सगळं माहिती होतं रामाला। पण राम स्वतः होऊन हनुमंताला विचारू लागले होते काय सांगतोय हनुमंत काय नाही। हनुमंताचा विषयी सगळ्या गोष्टी जाणून होते प्रभू श्रीराम, अंतर्ज्ञानामध्ये त्यांना माहिती होतं हनुमंत काय सांगणार आहे। तरी पण काय म्हणतो आणि काय नाही ही परीक्षा घेण्यासाठी हनुमंताला प्रभू श्रीराम विचारू लागले होते। पण हनुमंतानं काय केलं, स्वतःच काहीही नाव त्या ठिकाणी घेतलं नाही, सगळं कुणीकडे घातलं त्यांच्यावरच घातलं। तुम्हीच आहोत करता करविता आणि तुमच्यामुळेच हे सर्व घडलेलं आहे असं सुद्धा हनुमंताने या ठिकाणी प्रभूला सांगू लागलेलं आहे। हनुमंताची ख्याती ऐकावे वंदे तळती हे जाणून श्रीरघुपती कुशीपुती हनुमंता। आता तिथं सगळे बैठक बसलेली होती, 18 पद्म वानर होते, सुग्रीव असल, अंगद असल, जांबवंत असल, नळ नीळ सगळे जमलेले होते। सगळे जण हनुमंत काय काय सांगणार होता आणि काय काय नाही सगळ्याच्या कानाला आतुरता लागलेली होती। आपल्याला कशी पुती 8 वाजता लागते, सगळ्याचे कान इकडे राहतात, चला लवकर तसंच त्या वानराला सुद्धा वाट लागलं होतं तिथं हनुमंत सांगणार आहे, पुन्हा कुणासोबत युद्ध केलंय कसं केलंय म्हणून सगळ्याचे कान सगळे प्रभूकडे लागले होते। म्हणून रामाला सुद्धा माहिती होतं हे सगळे ऐकण्यासाठी बसलेले होते। म्हणून प्रभू हनुमंताला तिथे विचारू लागले होते कसं झालंय काय झालं हे सांग। हनुमंताला प्रभूला काय माहिती नव्हतं का हनुमंत काय सांगणार आहे, पण जमलेले 18 पद्म वानराला माहिती होण्यासाठी प्रभू त्या ठिकाणी हनुमंताला विचारत होते। श्रीराम म्हणेगा मारुती समुद्र मंगल लंका ख्याती तुवा सांगितली कथा निभूती सकळी ती अति दोन। प्रभू लगेच विचारले हनुमंता ठीक आहे म्हणजे आता तू एवढं तर सांगितलंस म्हणजे पण आता तिथून पुढे काय काय केलं कसं नाही ही आधी पूर्ण मुळापासून आम्हाला एकदा सांग, म्हणजे सगळ्यांना ऐकायला मिळावं म्हणून हनुमंतरायाला प्रभू विचारू लागले आहे। सीता ऐकून सुखरूप संतोष झाला श्री रघुनाथ राक्षसाची दर्शनात घडला किम्यार्थ ते सांगे। प्रभू विचारले हनुमंता ठीक आहे तू एवढं तर सांगितलंस म्हणजे
आणि पुन्हा सीता सुद्धा कशी आहे, एकदम सुखरूप आहे त्या ठिकाणी, कारण का आता सीतेला काही होणार नव्हतं हेही आम्हाला माहिती होतं, पण तरी पण तुझ्या तोंडून आम्हाला ऐकायचं होतं. चांगलं वाटलं ज्यावेळेस तू आम्हाला सांगितलं की सीता एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे ज्यावेळेस लंकेला आग लावली त्यावेळेस सीतेला काही झालं असेल का असं सुद्धा हनुमंताचं होतं, पण सीता सुरक्षित आहे हे सांगितलं हनुमंता बरं वाटलं म्हणाला. पण तिथून पुढे तू राक्षसांसोबत कसं युद्ध केलास, कसं मारलास, लंका कशी जाळलास हे सुद्धा आम्हाला वृत्तांत ऐकायचं आहे, ते तू सांग असं प्रभू हनुमंताला विचारू लागले. तेच्यात विषद स्थिती तुआ सांगावी नका ख्याती, ऐसे बोलता श्रीरघुपती वंदी मारुती श्रीचरण. प्रभू श्रीराम सांगू लागले, हनुमंता तू कसं गेलास, काय काय केलास, कसं त्या अशोकवनामध्ये कसं गेलास, तिथं कसं कसं धाडून पडलास, तिथून तू इंद्रजितासोबत कसं युद्ध केलास, इंद्रजिताचं काय झालं, त्या रावणाचं काय झालं, किती फजिती केलास हे आम्हाला सगळं वृत्तांत पूर्वीपासून सगळं सांग असं ज्यावेळेस हनुमंताला म्हणू लागले तेव्हा हनुमंत साष्टांग नमस्कार प्रभूला घालू लागलाय आणि काय म्हणतो ऐका. स्वमुखे सांगो मैं स्वकीर्ती, वंचू मैं स्वामी प्रति हनुमंते तेची आरती, प्रजापती प्रार्थीला. हनुमंताला माहिती होतं की आपण प्रभूच्या पुढे जाऊन आपण आपली स्तुती गाऊ शकणार नाही, आपण काय काय काम केले काय काय नाही हे आपण आपल्या तोंडाने सांगायचं नाही, कारण का तर ते गुरु आहेत, त्यांच्या पुढे जर आपण सांगत बसलो तर त्यांचा अपमान झाल्यासारखं होईल हे मला माहिती आहे. म्हणून हनुमंतांना स्वतः इकडे येण्याच्या अगोदर ब्रह्मदेवापाशी गेलेले आहेत आणि ब्रह्मदेवाला सांगू लागले. त्यावेळेस ब्रह्मदेव काय सांगतात, माझे समुद्र लंघन लंके माझी सीता शोधन, स्वामी कृपा करून पत्र लिहून मला द्यावे. हनुमंतराय इकडे येण्याच्या अगोदरच ब्रह्मदेवापाशी गेलेले आहेत आणि तिथं सांगितलेलं ब्रह्मदेवाला, हे देवा माझ्यावर एक तुम्ही कृपा करा. आता मला तिथं गेल्यावर प्रभू मला विचारतील त्यावेळेस मी माझ्या स्वमुखानं सांगणं योग्य नाही, त्यासाठी मी ज्यावेळेस समुद्र उल्लंघन केलं तिथून ते लंकेमध्ये काय केलं आणि काय नाही हे सगळं तुमच्या हाताने घ्या आणि ते पत्र मी प्रभूला दे असं विनंती सुद्धा हनुमंतरायाने केलेली आहे. तुझे हातीचे प्रमाणित देखो सीता तुझ्यात सत्यमान शीघ्र कार्यात साध्य. आणखी काय सांगितलं हनुमंतानं ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही ज्या वेळेस ही तुमच्या हातानं पत्र लिहिताल की हनुमंतानं हे कार्य केलेलं आहे, ते ज्या वेळेस प्रभू श्रीराम वाचतील पाहतील तर त्यावेळेस त्यांना सुद्धा सत्य वाटेल, सगळ्या गोष्टी सत्य जाणून घेतील आणि त्यांच्याही मनाला आनंद वाटेल. त्यासाठी तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि तुम्ही हे पूर्ण पत्र एक मला लिहून द्या अशी विनंती हनुमंतरायाकडे केली आहे. ऐकोणी कपीचे वचन संतोषदा चतुराम हनुमंताची कीर्ती कर दिले घेऊन असं ज्यावेळेस ब्रह्मदेवाला हनुमंतरायानं विनंती केलेली आहे त्यावेळेस ब्रह्मदेवाला सुद्धा आनंद वाटला लागला. म्हणजे खरोखरच भक्त असावा तर असावा, स्वतःची कीर्ती स्वतःचं काम स्वतः केलेलं आहे, पूर्ण प्रभूचं काम केलेलं आहे, पण त्या कामाची स्तुती स्वतःच्या तोंडानं न करता आमच्या हातून लिहून घेत आहे आणि आमच्या हातून लिहून तिथं वाचून दाखवण्यासाठी तो करत आहे. तर मग काय म्हणजे आनंद वाटला ब्रह्मदेवाला आणि त्यांनी जे काय घडलेलं आहे ते पूर्ण ब्रह्मदेवाला सांगायची गरज होती का, त्यांनी पूर्ण अंतर्ज्ञानानं पाहू लागलेले होते. त्यांनी जे जे पाहिलं जे जे हनुमंतानं केलं ते पूर्ण इत्यंभूत माहिती पूर्ण त्या पत्रामध्ये लिहून टाकलेली आहे. संतोषने प्रजापती पत्र देऊन हनुमंता हातिया लिंगला ती विजय सर्वात पावसे. लगेच ब्रह्मदेवाला आशीर्वाद देऊन टाकलेला आहे, आनंद वाटलेला आहे ब्रह्मदेवाला. खरोखरच म्हणजे भक्त असावा तुझ्यासारखा असावा, म्हणजे तू खरोखरच या ठिकाणी बलशाली आहेस. पत्र जे जे होतं ते पूर्ण लिहिली माहिती आणि ते पत्र हनुमंताच्या हातामध्ये दिलं आणि आलिंगन मारलं आणि आशीर्वाद दिला की तू विजयी इथून पुढे कुठेही होशील, कुठेही तुला कमी पडणार नाही असं विजयी भव म्हणून आशीर्वाद ब्रह्मदेवाला हनुमंताला दिलेला आहे. ते पत्र घेऊन हनुमंत स्वयं श्रीरामा विरमित हे ब्रह्मयाचे ब्रह्मलिखित वाचून कार्यात जावा. ते पत्र ब्रह्मदेवानं लिहिलेलं पत्र हनुमंतरायानं सोबत आणलेलं आहे आणि प्रभूच्या समोर दिलेलं आहे, प्रभूच्या हातात दिलेलं आहे आणि हे काय हे घ्या म्हणले, हे ब्रह्मदेवानं
स्वतःच्या हाताने हे पत्र लिहिलेलं आहे. जे जे मी काम केलेलं आहे ते सर्व या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. मी माझ्या हाताने काही केलेलं नाही, म्हणजे जे काय केलं ते तुम्हीच केलेलं आहे आणि जे आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये तुम्ही वाचून पहा, असं हनुमंतराया आपल्या प्रभूला म्हणू लागले. पत्र घेऊन श्री रघुपती बंधूनी अति प्रीती दिले लक्ष्मणाचे हाती वाचाव्या श्रीरामे. प्रभू श्रीरामाच्या हातामध्ये पत्र दिलेलं आहे हनुमंतानं. त्यावेळेस प्रभूला सुद्धा आनंद वाटला आणि प्रेमानं मिठी हनुमंताला मारलेली आहे आणि ते पत्र आपल्या हातात घेऊन लक्ष्मणाच्या हातात दिलेलं आहे आणि लक्ष्मणाला आज्ञा दिली, लक्ष्मणा हे हनुमंताचं कथन आहे ब्रह्मदेवानं लिहिलेलं. आता तू या ठिकाणी वाचायला सुरुवात कर आणि आम्हाला सगळ्याला सांग, असं प्रभूनं लक्ष्मणाला म्हणलं. पत्र लिहिता प्रजापती शोधा सादर श्री रघुपती वाचिता सौमित्र शेषमूर्ती. पत्र इति अवधारा. काय लिहिलंय पत्रामध्ये, कसं लिहिलेलं आहे, कोण लिहिलेलं आहे? पत्र लिहिले ब्रह्मदेवानं. वाचणार आहेत लक्ष्मण, ऐकणार आहे कोण? स्वतः प्रभू. प्रभू श्रीराम या ठिकाणी वाचणार आहेत. श्रोते ते आहेत, लिहिणारे ते आहेत आणि वाचणारा लक्ष्मण आहे आणि ऐकणारे सगळेच आहेत. सगळ्याला ऐकू घालायचं आहे. त्या ठिकाणी प्रभू श्रीराम सुद्धा आतुरतेने कान वर करून बघू लागले. आता हनुमंतानं काय केलेलं आहे आणि काय नाही ही सविस्तर ब्रह्मलिखित या ठिकाणी वाचू लागलेले आहे. ऐकावया हनुमंताची ख्याती सुग्रीवादी जुगपती सादरे बसल्या वानर पंक्ती. हनुमंत कीर्ती सातक. हनुमंताची कीर्ती होती, ब्रह्मदेवाने लिहिलेली होती, त्यामुळे खोटं त्याच्यामध्ये काही येणार आहे का? काही येणार नाही हे सगळ्याला माहिती होतं. सुग्रीव सुद्धा त्या ठिकाणी आतुरतेने वाट पाहू लागलेला आहे. आता कसं वाचणार, लक्ष्मण काय काय सांगणार, हनुमंतानं काय काय केले, काय काय नाही. एखादी टाचणी जरी पडली तर आवाज येईल, एवढी शांतता त्या ठिकाणी झाली आहे. 18 पद्म वानर वाट पाहू लागले आहेत की आपल्या हनुमंतानं काय काय केले, काय काय नाही. ब्रह्मदेवानं कसं लिहिलेलं आहे आणि आता आपल्याला कसं सांगतील असं आश्चर्य सगळ्याला त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे. ओम नमो श्रीरामचंद्रा शरा शरा तितपरा त्रिगुणातीत चिन्मात्रा परात्परा ब्रह्मा. ब्रह्मदेवानं पत्र लिहायला चालू केलं. आपण जसं पहिल्या श्री गणेशाय नमः म्हणतो तसं ब्रह्मदेवानं तिथून ओम या शब्दापासून लिखाण चालू केलेलं आहे आणि त्यावेळेला चालू केल्यावर पूर्ण कोण आहे? परब्रह्म आहोत. रामाची स्तुती ब्रह्मदेवाने केलेली आहे आणि राम वाचणार आहेत, राम लक्ष्मण वाचणार आहेत आणि राम सुद्धा ऐकणार आहेत. ते पत्र ब्रह्मदेवाने या ठिकाणी लिहिलेलं आहे. जे ते नाही मी तुपान ब्रह्मी नाटवे ब्रह्मपुराण तो तू श्रीराम स्वरूप पूर्णत्व पूर्ण बघा ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेवानं काय लिहिलं आहे तिथून रामाची स्तुती केली आहे. रामा तुम्ही कसे आहोत? परब्रह्म आहोत. करता करविता या जगाचे तुम्ही आहोत. जे करायचं आहे ते तुम्हाला काय झालंय आणि उद्या काय होणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. पण तरी पण तुम्हाला लिहिण्यासाठी माझी बुद्धी कमी आहे एवढं मी या ठिकाणी लिहित आहे आणि तुमची स्तुती तुम्हीच या ठिकाणी सगळे आहात. अहम भावना तुमच्या मनामध्ये कसलीच नाही. करता करता स्वतः तुम्ही आहात. पण कधीही म्हणलं नाही रामानं की मी स्वतः केलं आहे. कोण केलंय? हनुमंतानं केलंय, वानरानं केलंय. युद्ध कोण केलंय? वानरानं केलंय. हे सगळं तुम्ही दुसऱ्यावर टाकलेले आहोत. असे प्रभू श्रीराम तुम्ही या ठिकाणी आहोत असं ब्रह्मदेव म्हणू लागले. ब्रह्मा तुझे ब्रह्मत्व, धर्म तुझे धर्मत्व, कर्म तुझे कर्मत्व, तू स्वयमेव चिन्मात्र. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांची स्तुती स्वतः ब्रह्मदेव करू लागले आहे. परब्रह्म हे राम आहेत म्हणून तुझ्याशिवाय कुठली गोष्ट होणार नाही. झाडाचं पान जरी असेल तरी तुझ्याशिवाय हलणार नाही एवढी स्तुती स्वतः ब्रह्मदेव या पत्रामध्ये करत आहेत. तुझा निर्विकारी श्रुती म्हणती तो तू भाव भाससी विश्वमूर्ती, विश्व तू मानसी निश्चिती, तव ते श्रीपती तुझी माया. स्तुती पुराणे सुद्धा तुझं गुणगान गाऊन थकलेले आहेत. हे सर्व लेख चालवता करता करविता तूच आहेस. तुझ्याशिवाय भविष्य नाही, तुझ्याशिवाय वर्तमान नाही, तुझ्याशिवाय काहीच नाही असं सुद्धा या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची स्तुती करत आहेत. तू साकार ना निकार, तू विश्वनाथ विश्वंभर,
तुझ्या स्वरूपाचे निराधार साकार सूत्रशास्त्र. रामा तू कसा आहेस? ना साकार ना या ठिकाणी मुकार, असं या ठिकाणी तुमचं रूप आहे, असं सुद्धा या ठिकाणी स्तुती करत आहे. श्रुती म्हणती नीती नीती शास्त्र ठोठावली चित्ती चारी वाचा मनावती तो तू स्वरूपती परमात्मा. स्तुती असतील, शास्त्र असतील, पुराण असतील, भगवंताचं वर्णन केले, शेवटी वर्णन करून थकून गेले, पण प्रभू रामचंद्रांचं वर्णन सुद्धा या शास्त्रांना स्तुतींना करता आलेलं नाही. शेवटी नतमस्तक झालेले आहेत. रामा तुमचं वर्णन करणं आमच्याकडे शक्य होणार नाही, असं म्हणून रामाच्या पायामध्ये लोटांगण घातलेलं आहे. आता जैसे आहेस या तैसी या नमो तुझ्या श्री राम राया तुझ्या कृपे श्री रघुराया स्तुती वादवया समर्थ्य. म्हणून आता जसा राम तू आहेस, म्हणून भक्त जसा पाहतो तसा भगवंत दिसल्याशिवाय राहत नाही. रामा तुमचं रूप जसं आहे तसं माझा साष्टांग तुम्हाला नमस्कार आहे, असं सुद्धा ब्रह्मदेव स्वतः या पत्राद्वारे प्रभू रामचंद्रांना नमस्कार करत आहेत. तो तू अपरंपार अनंत अवतारे तू रघुनाथ तुझा सेवक हनुमंत त्याचा अद्भुत पवाडा. तू या ठिकाणी भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत किती अवतार घेतोस. जिथं भगवंत दुःखी असेल, जिथं भगवंत या ठिकाणी भक्त संकटात असेल, भगवंत त्याचं रक्षण करण्यासाठी तू त्या ठिकाणी अवतार घेतोस आणि त्या भक्ताचं तू रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. धर्माचं रक्षण सुद्धा करायचं असेल तर तुझ्याशिवाय होणार नाही, असं सुद्धा ब्रह्मदेव सांगत आहे. लगोनिया पंपती येऊनिया लंके प्रती हनुमंते केली जे ख्याती ते तू रघुपती अवतारी. म्हणून रामा हे जे तुझा परमभक्त आहे हनुमंत, या परमभक्तांची कीर्ती मी या पत्रामध्ये लिहिलेली आहे. ज्यावेळेस हनुमंत हे या जो समुद्र असेल उल्लंघन करून लंकेमध्ये आला आणि लंकेमध्ये काय काय कार्य त्याने केलं, किती किती कीर्ती हनुमंताने केली, हे सर्व कीर्ती मी या पत्रामध्ये लिहिलेली आहे, असं सुद्धा ब्रह्मदेव या पत्रामध्ये सांगत आहे. तू अवतार श्री रामचंद्र तुझे अगम्य चरित्र तुझे रंग पाले खाईर हनुमान वानर अगम्य. रामा या अवतारामध्ये तुला या ठिकाणी अवतार घ्यावा लागलेला आहे मनुष्याचा, आणि या अवतारामध्ये तुला काय करायचं आहे तर जनतेचं कल्याण करायचं आहे, लोकांचं कल्याण करायचं आहे, भक्ताचं रक्षण करायचं आहे, धर्म स्थापना करायचं आहे, ऋषींचं रक्षण करायचं आहे, आणि जे पापी असतील, जे मारलेले राक्षस असतील त्यांचा सुद्धा तुला वध करायचा आहे. पण हे एवढं सर्व असताना सुद्धा तुझ्या सह्यासाठी किंवा तुझा सेवक म्हणून जो पाले खाणारा वानर आहे, पण असा साधा पाले खाणारा हा सेवक तुझा भक्त आहे, पण त्याने लंकेमध्ये आलं आणि रावणाची काय हालत केली किंवा राक्षस किती मारले हे सर्व या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, अशी विनंती करून ब्रह्मदेव सांगत आहे. अगम्य हनुमंताची गती अगम्य हनुमंताची ख्याती अगम्य हनुमंताची कीर्ती ऐके रघुपती पुरुषार्थ. म्हणून अगम्य हनुमंताची काय गती आहे, कीर्ती असेल, काय ख्याती केलेली आहे, ही कुठेही या ठिकाणी त्याचं मोजमाप होऊ शकणार नाही. एवढं महान कार्य, एवढं मोठं कार्य या पाले खाणाऱ्या वानराने केलेलं आहे, हे सर्व या ठिकाणी मी लिखाण केलेलं आहे. समुद्र लावणे हनुमान गळी महेंद्रगिरी चोपदी तळी सर्प दळपदे तार पाताळी तोडे ते काळी वासिनी. ज्यावेळेस हनुमंतानं उड्डाण केलं, महेंद्रगिरी पर्वत होता, पण ज्यावेळेस हनुमंतानं उड्डाण केलं, या पायाच्या स्पर्शानं महेंद्रगिरी पर्वत सुद्धा पाताळामध्ये दडपला गेला. जे साप असतील हे फणा काढून पाहू लागले आहेत, काय झालं, अद्भुत घटना घडली, हा सुद्धा विचार सर्वजण करत आहेत. अंगवाताचे झडझडे समुद्र खचले पर्वत कडे शिखरे उडली पेरगुडे जे विभुरे आकाशी. ज्यावेळेस हनुमंतानं उड्डाण केलेलं आहे, या उड्डाणाची काय गती असेल, जो अंगाचा वारा होता, या वाऱ्यानं पर्वताचे शिखर सुद्धा उडून गेलेले आहे. समुद्राचं पाणी असेल ते सुद्धा लाटामध्ये या ठिकाणी परिवर्तित होऊ लागलेलं आहे. झाडं असतील, झुडपं असतील, हे सुद्धा म्हणजे उडून पडू लागलेले आहेत. जसा प्रळय येतो किंवा वारा येतो
आणि ज्यावेळेस झाडं मोडून पडतात तशा प्रकारे हनुमंत ज्यावेळेस उड्डाण करू लागलेले आहेत, हनुमंताच्या या अंगाचा वाऱ्यानं झाडं असतील, पर्वत असतील, समुद्राचं पाणी असेल, हे सुद्धा उडून पडू लागलेलं आहे. एवढी ख्याती हनुमंतानं केलेली आहे. उड्डाण वाताची घरघरे, बैसली मेघाची दातारे, दिग्गज कापते थरारे, आले शहारे कळकाळ. ज्यावेळेस हनुमंतानं उड्डाण केलेलं आहे, जो मेघ असेल तो सुद्धा आश्चर्यचकित झालेला आहे. ज्यावेळेस मेघ गर्जना करतो, पाऊस पडतो, मुसळधार पाऊस पडतो, त्यावेळेस आपली काय स्थिती होती. पण याही पलीकडची स्थिती ज्यावेळेस हनुमंत उड्डाण करू लागलेला होता त्यावेळेस झालेला आहे. म्हणून हा मेघ सुद्धा होता तो दचकलेला आहे. काय हनुमंताचं या ठिकाणी सामर्थ्य असेल, काय बलाढ्य हनुमंत असेल, हा विचार सुद्धा तो करत आहे. उड्डाण काळीचा कल्लोळ, उच्चंबळे समुद्र जळ, सत्य लोके पर्जन्य काळ, ध्रुवमंडळ. ज्यावेळेस हनुमंतानं उड्डाण केलेलं आहे, या उड्डाणाच्या वेगानं वाऱ्यानं समुद्रातलं पाणी असेल हे सुद्धा सत्य लोकांपर्यंत उडालेलं आहे. काय गती असेल, वारं जर किती जोरानं सुटलं तर समुद्रावर फक्त लाट तयार होते, इतक्या जोरात जर वारा सुटलं तर. पण हनुमंतानं ज्यावेळेस उड्डाण केलेलं आहे त्याची काय गती असेल, त्याचे समुद्रातलं पाणी होतं सत्य लोकांपर्यंत गेलेलं आहे. असा या हनुमंतानं कीर्ती केलेली आहे. स्वतः ब्रह्मदेव या पत्रामध्ये लिखाण करत आहे. उड्डाण काळ दुर्धर मोठा, उमा जोमली निळकंठा, राम कापटी वैकुंठा, भय संकटी संरक्षी. म्हणून ज्यावेळेस हे उड्डाण झालेलं आहे त्यावेळेस सगळी धरती सुद्धा हलू लागलेली आहे. त्यावेळेस रमा असेल ते सुद्धा झोपू लागलेली आहे, किंवा महादेवाला पार्वती सुद्धा झोपू लागलेली आहे. काय होऊ लागलेलं आहे की बाबा एवढी अवस्था, किती सामर्थ्य असेल, धरती सुद्धा लखलख हलू लागलेली आहे, कैलास हलू लागलेला आहे, वैकुंठ सुद्धा हलू लागलेला आहे. एवढी गती या रामभक्ताची आहे, एवढं सामर्थ्य या रामभक्ताचं आहे. रामभक्त आहे तर कसा, तर स्वतः पाला खाणार आहे, पण त्याचं सामर्थ्य एवढं आहे हे ब्रह्मदेवानं लिखाण केलेलं आहे. उड्डाण काळे कपित दुर्धर, सुर दाखती क्षेत्र, सिद्धदार गंधावर उदार, नर किन्नर दापती. म्हणूनच ज्यावेळेस उड्डाण झालेलं आहे, धरती सुद्धा लखलख हलू लागलेली आहे, स्वर्ग सुद्धा हलू लागलेला आहे, स्वर्गातले देव असतील ते सुद्धा हलू लागलेले आहे, इंद्राचं सिंहासन हलू लागलेलं आहे, किन्नर असतील, मनुष्य असतील, प्राणी असतील, यांना सुद्धा धक्का सुटलेला आहे. नेमकं काय होऊ लागलेलं आहे, एवढी बिकट अवस्था या ठिकाणी झालेली आहे. जैसे श्रीरामाचे बाण, तैसे वेगे उड्डाण, कपीसी आले ते पुरून, दुर्धर कोण आवरी. जसा प्रभू रामचंद्राचं धनुष्य आहे आणि धनुष्याचा जसा बाण सुटतो आणि काय अवस्था होते, त्याच प्रकारे एवढा वेग हनुमंताचा आहे. हनुमंताचा वेग किती आहे, या रामाच्या बाणासारखा आहे असं वर्णन सुद्धा ब्रह्मदेवानं केलेलं आहे. पहावया हनुमंताची शक्ती, मिळवनिया दे समस्ती, सुरसा दाढी छनकती, मार्गदोराती आनंदा. देवाला वाटलं हे पाले खाणार वानर आहे, एवढं सामर्थ्य याच्यापाशी कसं काय आहे, आपण याची परीक्षाच घ्यावं म्हणून या ठिकाणी सुरसा ही आपल्याशी पाठवलेली आहे. काय करावं, हनुमंत या समोर कसा टिकेल, काय करेल, कोणता मार्ग काढेल म्हणून देवानं परीक्षा घेण्यासाठी सुरसेला पाठवलेला आहे. दुर्जका दानव जननी, सुरसा नामे कश्यप पत्नी, विक्रय मुख्य योजनामुनी, कपिला मुनी गावया. सुरसा कश्यपाची पत्नी आहे, धनुची माता आहे, देवाची या ठिकाणी माता आहे, म्हणून परीक्षा घेण्यासाठी सुरसेला पाठवलेला आहे. त्यावेळेस हनुमंत सुरसेसोबत काय करत आहे, हनुमान झाला 20 योजन, सुरसामुख 30 योजन, हनुमान वडला 7 योजन, सत्यमान मुख पसरी. म्हणून ज्यावेळेस रामभक्त राम कार्यासाठी किंवा राम कार्य पूर्ण करण्यासाठी जातो त्यावेळेस विघ्न काहीतरी घालत असतात. म्हणून जर आपले जर समजा काहीतरी चांगलं कार्य आपण जर करत असलो तर काही जण असतात मूर्ख विघ्न घालत असतात, पण त्याकडे लक्ष द्यायचं नसते. त्याचप्रमाणे जो हनुमंत असतो त्या ठिकाणी राम कार्य करण्यासाठी जात आहे, पण सुरसा आलेली आहे, देवांना सुद्धा वाटलेलं आहे हनुमंताच्या कार्यामध्ये किंवा राम कार्यामध्ये आपण विघ्न घालावं म्हणून सुरसाला पाठवलेलं आहे. ज्यावेळेस सुरसा समोर आलेली आहे त्यावेळेस
भयंकर अशी दिसू लागलेली आहे. हनुमंतांना सुद्धा आपलं रूप या ठिकाणी 20 योजन केलेलं आहे. त्यावेळेस सुरसा आपलं मुख 30 योजन करू लागलेली आहे. ज्यावेळेस हनुमंत 50 योजन झालेले आहेत त्यावेळेस सुरसा 100 योजन मुख करू लागलेली आहे. अशी स्पर्धा दोघांमध्ये लागलेली आहे. हनुमान हनुमंत्रे होऊनी प्रवेश जातीचे वंदनी न मारुनी कश्यप पत्नी गेला नियोनी कर्णाद्वारे. ज्यावेळेस एवढा मोठा मुख तिने केलेला आहे 100 योजन, हनुमंताने विचार केला की बाबा आपण काय करायचं, लहान व्हायचं, लहान खाऊनच मुंगी बनायचं आणि आपण साखर खायचं. त्याप्रमाणेच हनुमंत मुंगी एवढे झालेले आहेत आणि या सुरसेच्या मुखामध्ये उडी मारलेली आहे. उडी मारून या कश्यपपतीला मारलेलं नाही, कारण आपण मारू नये म्हणले, मारलं तर हे योग्य होणार नाही. त्यामुळं मुखामध्ये उडी मारलेली आहे आणि कानामधून हा हनुमंत बाहेर निघालेले आहे. पुंडलिकावर सुरसा विचार करू लागलेली आहे, बाबा हे वानर होतं माझ्या मुखामध्ये आलं, उडी मारलं, पण दाताखाली बी आलं नाही, जीभ खाली बी आलं नाही, त्याची चव बी कशी आहे ती लागली नाही. हे वानर गेलं तर कुठं गेलं? त्यावेळेस त्याला तर काही माहिती नव्हतं. हनुमंत मुखामध्ये उडी मारले, कानातून निघून गेले, पण ही राक्षसनी विचार करू लागलेली होती, काहीच चव बी लागली नाही, कडू बी लागलं नाही, आंबट बी लागलं नाही, गोड बी लागलं नाही, असा विचार सुरसा करत आहे. म्हणून सुरसा ही कश्यपाची पत्नी आहे आणि पवनाची या ठिकाणी सावत्र माता आहे. ज्यावेळेस विचार केलेला आहे देवाची माता आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण तिला मारू नये आणि मारलं तर वेगळं होणार आहे, आपल्याला पाप घडणार आहे. म्हणून हनुमंताने या सुरसेला जीवदान दिलेलं आहे. त्यावेळेस सुरसा काय करत आहे? सुरसेला वाटलं मी रामकार्यामध्ये विघ्न घातलं, या हनुमंताच्या कार्यामध्ये विघ्न घातलं. हे करत असताना सुद्धा हनुमंत किती हुशार असेल, हनुमंताचं किती मन मोठं असेल, हनुमंतानं मला मारलं नाही, मला जीवदान दिलं. म्हणून कळकळून मनामधून या ठिकाणी हनुमंतांना आशीर्वाद ही सुरसा देत आहे. ज्यावेळेस हनुमंत या ठिकाणी उड्डाण करून समुद्र उल्लंघन करून जाऊ लागलेले आहेत, त्यावेळेस मैनाद्री पर्वत होता. त्याला वाटलं बाबा हा रामभक्त आहे आणि हा भक्त आहे आणि याच्यासाठी आपली काहीतरी मदत झाली पाहिजे, कारण रामाचं कार्य करू लागलेलं आहे. राम हे परब्रह्म आहेत आणि या परब्रह्माचं कार्य जो करतो त्याच्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे, त्याच्यामध्ये आपली काही मदत असली पाहिजे. हा विचार करून हनुमंताला आपण काहीतरी विसावा द्यावं, काहीतरी गोड फळं द्यावं, हा विचार करून मैनाद्री पर्वत या समुद्राच्या बाहेर आलेला आहे. त्यावेळेस पर्वताचं मन वेगळं होतं, पण हनुमंताला वाटलं हे काय विघ्न आहे, एक विघ्न गेलं दुसरं विघ्न आलं. त्याला हनुमंताला वाटू लागलं, कारण हनुमंताला वेळ नव्हता, लवकरात लवकर जायचं होतं, सीतेची शुद्धी घ्यायची होती, रामकार्य करायचं होतं. आणि आपण रामकार्य करत असताना, प्रभू रामचंद्राचं कार्य करत असताना कुठंच थांबायचं नाही, काही खायचा विचार करायचा नाही, काही प्यायचा विचार करायचा नाही, कारण आपलं ध्येय काय आहे, ध्येयापासून आपण वेगळं जायचं नाही, हा विचार हनुमंताने केला होता. म्हणून जलदगतीने हनुमंत जात होते. पण हा पर्वत काय करू लागलेला आहे, हनुमंताच्या पुढे येऊ लागलेला आहे, पण हनुमंत थांबत नाही. हा विचार करून पर्वत 100 योजन झालेला आहे. म्हणून ज्यावेळेस पर्वतानं मोठं रूप धारण केलं, त्यावेळेस हनुमंत सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मोठं रूप धारण करू लागले आहे. दोघांमध्ये स्पर्धा चालू झालेली आहे. पर्वतानं थोडं उंच झाला की हनुमंत त्याच्यापेक्षा उंच व्हायचे आणि हनुमंत उंच झाले
ठिकाणी पर्वत त्याच्यापेक्षा उंच व्हायचा, अशी स्पर्धा पर्वतामध्ये आणि हनुमंतामध्ये लागलेली आहे. हनुमान जाता उल्लंघन पर्वतासी आले रुदन हरिभक्ताचे पाद स्पर्शन अभाग्य पूर्ण मीन पावित. शेवटी रामभक्त आहे, पर्वतच काय कुणी जरी आलं तर हनुमंतासमोर टिकणार नव्हतं. म्हणून हनुमंत पर्वतापेक्षा उंच झालेले आहेत, मोठे झालेले आहेत आणि लवकरात लवकर समुद्र उल्लंघन करू लागले आहेत. पण पर्वताला दुःख झालेलं आहे, पर्वताला रुदन येऊ लागलेलं आहे, पर्वताला रडू येऊ लागलेलं आहे. कारण माझ्या मनामध्ये सद्भाव आहे, चांगला भाव आहे. पण असं असताना मला काय वाटू लागलेलं आहे, रामभक्ताची आपण सेवा करावी, रामभक्ताला आपण विसावा द्यावा, रामभक्ताला आपण काहीतरी खायला द्यावं किंवा कारण त्याचे चरण तरी आपले स्पर्श आपल्या या पर्वताला व्हावे एवढी माझी इच्छा आहे. पण हा हनुमंत माझ्याजवळ थांबत नाही, माझा विचार घेत नाही, मला पाहत नाही. हा समुद्र उल्लंघन करून जात आहे याचं रुदन पर्वताला वाटत आहे. पर्वताची सप्रेम बोली तव हनुमंतासी कृपा आली मस्तकी ठेविता अंगुळी गिरी पातळी बैसला. ज्यावेळेस पर्वत याचना करू लागला आहे, विनंती करू लागला आहे, हे रामभक्ता काही करा पण माझ्यावर दया करा, माझ्या या माथावर तुम्ही माझ्या पायाचा स्पर्श तरी करा. एवढी विनंती ज्यावेळेस रामभक्ताला केलेली आहे, हनुमंतांना केलेली आहे. संतांना दया याशिवाय राहत नाही, कारण संत या जगाचा उद्धार करण्यासाठी आहे. त्यावेळेस हनुमंतानं काय केलेलं आहे, आपल्या या पायाचा अंगठा या पर्वताच्या माथ्यावर ठेवलेला आहे. ज्यावेळेस भार दिलेला आहे, हा पर्वत पाताळामध्ये दडपलेला आहे. काय वजन असेल, किती सामर्थ्य असेल, किती बल असेल, हे सुद्धा या ठिकाणी ब्रह्मदेवाने या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. अंगुळीसाठी गेला पातळी कपी बैसता. अंगुळीसाठी गेला पातळी कपी बैसता. अंगुळी सुरासुरी पिटली टाळी आरतुबळी हनुमंता. देव पाहत होते, देवाला वाटत होतं हे वाढणार आहे, काय करणार आहे, याच्यानं कवा समुद्र उल्लंघन व्हावं, याच्यानं काय व्हावं, अशी चेष्टा निंदा हे देव करत होते. पण ज्यावेळेस पाहिलेलं आहे, काय सामर्थ्य होतं, केवळ आपला अंगठा या ठिकाणी या पर्वतावर ठेवला तर पर्वत पाताळामध्ये गेला. आणि हनुमंताला जर आपण सर्वच जर दोन्ही पाय ठेवले असते तर पर्वताचा भुकना झाला असता, पर्वताचा चुरा झाला असता. त्यावेळेस सर्वजण जल्लोष करू लागले आहेत, देवांना सुद्धा आनंद झालेला आहे आणि देव सुद्धा पुष्पवृष्टी या हनुमंताच्या अंगावर करत आहेत. सिंहिका राक्षसी दारुण छाया ग्रहणे ग्रासी पूर्ण तिचे कोरोनी विदारण केले उड्डाण हनुमंते. ज्यावेळेस पुढे गेलेले आहेत त्यावेळेस समुद्रामध्ये तिसरं संकट आलेलं आहे, सिंहिका ही आलेली आहे. सिंहिका कशी होती, ज्यावेळेस कुठल्याही पशु असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, याची जर समुद्रामध्ये सावली पडली तर ती सावली ती गिळून घ्यायची आणि ती जर गिळून घेतली तर तो प्राणी आपोआप याची शिकार झाल्याशिवाय राहायचा नाही. मग ज्यावेळेस हनुमंत या समुद्रावर जात होते, हनुमंताची सावली या समुद्रामध्ये पडलेली आहे आणि समुद्रामध्ये पडल्याबरोबर ही गिळण्याचा प्रयत्न करू लागलेली आहे. ज्यावेळेस गिळलेली आहे त्यावेळेस हनुमंत सुद्धा या तिच्या मुखामध्ये गेलेले आहेत आणि तिला या ठिकाणी तिचं काळीच बाहेर काढलेलं आहे आणि तिचा उद्धार सिंहिकेचा हनुमंतानं केलेला आहे. जीवे मारुनी सिंहिका उड्डाण करिता ती तवका मागे सांडोनी अलंका पडलंका पावला. ज्यावेळेस हनुमंतानं सिंहिकेचा उद्धार केला आणि पुढे लंकेला जायचं होतं, पण हनुमंतानं एवढं मोठं उड्डाण केलं, लंका अलीकडेच राहिली, पडलंकीमध्ये गेले. पडलंकीमध्ये गेल्यानंतर हनुमंतांना वाटलं हे तर लंका नसल, इथं तर वेगळं चित्र दिसू लागलेलं आहे. असं ज्यावेळेस हनुमंत त्या पडलंकेमध्ये गेल्यावर काय झालेलं आहे, तेथे कोच निशाचारी हनुमान 30 जीवे मारी 14 सहस्त्र निशाचारी घातल्या सागरी उच्छागे. ज्यावेळेस पडलंकेमध्ये गेलेले आहेत तिथं महाराणी क्रोचा होती. ज्यावेळेस क्रोचे जवळ हनुमंत गेलेले आहेत, या सगळ्यांनी त्याला धरून घेऊन गेलेले आहेत. त्यावेळेस क्रोचेला वाटलं हे वानर लयच बुद्धबुद्धीत दिसू लागलेला आहे, आपण याला खाऊन टाकावं. ज्यावेळेस वानराला खाल्लं त्यावेळेस त्या क्रोचेचे सुद्धा या ठिकाणी काळीच
या ठिकाणी बाहेर आणलेला आहे. मग त्यावेळेस दोनचा सुद्धा या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहे. एवढंच नाही, 14,000 राक्षसनी तिच्या संरक्षणासाठी होत्या, तिच्या सेवेसाठी होत्या. पण तेवढ्याला सुद्धा जसा आपण कडव्याचा भारा बांधतो त्या प्रकारे शेपटीमध्ये भारा बांधलेला आहे आणि समुद्रामध्ये टाकलेला आहे. ज्यावेळेस हनुमंताने या सगळ्या राक्षसींना मारलेला आहे तेवढ्यामध्ये तिथे एकच म्हातारी होती. म्हातारीला विचारलं, हे म्हातारे लंका कुठं आहे सांग, मी कुठं आलो काय नाही. त्यावेळेस म्हातारीने म्हातारीला सांगितलं, तू जर खरं खरं सांगितलीस तर तुला जीवदान देईल आणि जर तुला नाही सांगितलं तर या राक्षसीचा काय हाल झालेला आहे. एक जर मी कानपट्टीत लगावली तर तुझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही असं सांगितल्याबरोबर म्हातारीने खरं खरं सांगितलं, बाबा ते पडलंका आहे, लंका जी आहे रावणाची ती पाठीमागच आहे असं सांगितल्याबरोबर हनुमंताने तात्काळ उड्डाण केलेलं आहे आणि लंकेमध्ये गेलेले आहेत. ज्यावेळेस हनुमंत लंकेमध्ये गेलेले आहेत, सीतेचा पत्ता लागत नाही, घराघरामध्ये गेलेले आहेत, नगरामध्ये गेलेले आहेत, पण सीता कुठं आहे याचा पत्ताच लागत नाही. त्यावेळेस हनुमंताने विचार केलेला आहे, बाबा आता आपण यामध्ये कळ जर लावली तर कुणीतरी सांगेल सीता कुठं आहे. म्हणून सगळ्यामध्ये कळ लावली, भांडण लावले. एवढंच नाही, रावणाची सभा होती, त्यांच्या अंगावर सुद्धा वस्त्र ठेवलेलं नाही, त्यांना मार दिला, एवढा मार दिला, बेदम मार दिला, तरी देखील कुणी सांगत नाही सीता कुठं आहे. त्यावेळेस हनुमंत काय विचार करत आहेत. जी रावणाची सभा होती, 14,000 दिवे होते त्या ठिकाणी, 14,000 ने 14 लाख दिवे होते. पण एवढे सुद्धा दिवे हनुमंताने आपल्या शक्तीने विझवलेले आहेत. आणि जी सभा होती या सभेमध्ये प्रत्येक जणाला मार दिलेला आहे, प्रत्येक जणाचं वस्त्र काढलेलं आहे. एवढंच नाही, जो रावण होता रावणाला सुद्धा मार दिलेला आहे. रावण सुद्धा घाबरू लागलेला आहे. लंकेमध्ये कोण आलं बाबा, माझ्या या सिंहासनाजवळ माझ्या लंकेमध्ये कोण आलं आणि मलाच मार देऊ लागला आहे. लट 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 रावण सुद्धा घाबरत आहे. म्हणूनच प्रधानाचा सुद्धा घर सोडलं नाही. मंत्री असेल, प्रधान असेल किंवा आणखी कोणी असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये गेलेले आहेत. पाहिलेला आहे सीता कुठं असेल, रावणानं कुठं ठेवलेली आहे. एवढंच नाही, शेवटी या इंद्रिताच्या घरामध्ये आलेले आहेत. तिथं पाहिलेले आहे सीता कुठं आहे काय नाही. त्यावेळेस हनुमंत या इंद्रिताच्या घरामध्ये शोध घेत आहे. ज्यावेळेस इंद्रिताच्या घरामध्ये आलेले आहेत त्यावेळेस इंद्रिताची पत्नी सुलोचना होती, पण ते सुद्धा पतिव्रता होती. पण हनुमंतांना वाटलं हे सीता असेल आणि सीतेने काही चांगलं केलेलं नाही. रावणाचा जो पुत्र आहे इंद्रजित याला अनुसरलेली आहे, म्हणून आपण यांना आता शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. एवढा राग हनुमंतांना आलेला आहे. रागाच्या भरात हनुमंत काय करत आहे. तेवढ्यामध्ये काय झालेलं आहे, सुलोचनेने सांगितलेलं आहे, बाबा इंद्रिता हे रावणानं काही चांगलं केलं नाही. सीतेला चोरून आणला, लंकेमध्ये आणून ठेवला, पण हे योग्य नाही. कारण इथं जर या सीतेला ठेवलं तर एक बियाला सुद्धा राक्षसी होणार नाही. प्रभू रामचंद्र जर या ठिकाणी आले तर राक्षसांना मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुझ्या बापाला सांग बाबा सीतेला नेऊन रामापाशी सोड अशी विनंती कोण या इंद्रितापाशी सुलोचना करत आहे. कुंडलिका